नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आपल्या विनया कुलकर्णी या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला अगदी एकही थेंब तेल किंवा तूप न लावता केलेला घरच्या घरी केलेला दावणगिरी डोसा दाखवणार आहे. हे बघा, हा गॅस सुरू आहे आणि मोठ्या फ्लेमच्या गॅसवरती हा मी तवा ठेवलाय. आता थोडासा गॅस कमी करते आणि एक सेकंदात तुम्हाला दाखवते की याच्यावरती काही तेल बिल काही लावले का. जस्ट बघा, एक थेंबही बोटाला तुम्हाला दिसते, एक थेंबही तेल वगैरे काहीही लावलेलं नाही. आता चला तर आपण याच्यावरती घरच्या घरी एकही थेंबर तेल सुद्धा न वापरता दावणगिरी डोसा कसा करता येतो बघूया. याच्यावरती हे बॅटर मी जस्ट टाकलं, थोडंसं जाडसर असं थोडंसं हे पसरून घेतलं. थोडंसं पाणी घालून पीठ थोडं पातळ केलं तरीही चालतं, पण मी जस्ट असंच हे पीठ, एकही चिमूटभर सोडा वगैरे काहीही नाही बरं का याच्यात. आता मी या गॅसची फ्लेम थोडी मोठी करते. मग अशी बारीक केलेला गॅस, आता थोडीशी मी गॅसची फ्लेम मोठी करते. आता तुम्हाला दिसत असेल की इथं छान अशी याला जाळी सुटायला लागलेली आहे, छिद्र पडायला लागलेली आहे. एक थेंबर सुद्धा तेल नाहीये बरं का. बोटाने तुम्हाला मी दाखवलं, एक थेंबर सुद्धा तेल नाहीये. आता हा मस्तपैकी जाळी याला पडायला लागलेली आहे. मैत्रिणींनो, घरच्या घरी केलेलं हे दावणगिरी डोशाचं पीठ आहे. 2 वाटी तांदूळ, त्याच वाटीने पाऊण वाटी उडीद डाळ, चिमूटभर मेथीचे दाणे, पोहे आणि रात्रभर मिक्स करून. हे पहा, सुटून आला का. एकदम अलगद असा एकही थेंब तेल किंवा तूप काहीतरी या उलटण्याला सुद्धा तुम्हाला दिसतंय का, या डोश्याला तरी दिसतंय का. आता एक मिनिट मी दाखवते, अजून एकदा प्रूफ दाखवते. काहीतरी याला तेल किंवा तूप दिसतंय का. एकही थेंब तेल किंवा तूप न लावता केलेला हा आहे घरच्या घरी केलेला विदाउट ऑइल फ्री दावणगिरी डोसा. हा मी काढून घेते. आता दुसराच लगेच त्याच तव्यावरती दुसरा डोसा आपण घालूया. आपण बाजारातला जो डोसा घेतो किंवा स्टॉलवर जे डोसे खातो आपण, त्याला भरमसाठ असं तेल असतं आणि त्या तेलाची क्वालिटी काय आहे याची आपल्याला कल्पना नसते. आता मी हा जरा पातळ करते, दावणगिरी न करता याचा थोडासा जाडसर करते. तोही तुम्हाला दाखवते की बिना तेलाचे सुद्धा पदार्थ होतात आणि ते आरोग्यासाठी खूप गरजेचे आहेत. आपल्या शरीरात अलीकडं वेगवेगळ्या प्रकारे तेल इतकं जातंय आणि ते चमचाभर तेल पचवण्यासाठी आपल्या शरीराला मेहनत मात्र आपण तेवढीशी देत नाही. बऱ्याचदा आपण तळून उरलेलं तेल वापरतो. ते तेल असतं 10-20 रुपयांचं, पण ते तेल शरीरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला जवळजवळ 20-25 लाखांच्या वर पैसे घालवावे लागतात. ते लागतात. शिवाय डोकेदुखी होते, त्रास होतो, मानसिक त्रास, शारीरिक त्रास, पथ्यपाणी, या सगळ्या गोष्टी होतात त्या वेगळ्याच. यासाठी आपण अशा टेस्टी, हेल्दी, विदाउट ऑइल फ्री रेसिपी ट्राय करायला काय हरकत आहे. आता बघ, हा जो तवा आहे ना, हा तवा मला डीमार्ट मधून मिळालेला तवा होता, घेतलेला हा तवा आहे. अरे अरे हलू नको. हे पहा, एकही थेंब तेल नसलेला हा आहे. हा रेग्युलरचा डोसा आहे आणि हा मी आधी केलेला तो दावणगिरी डोसा आहे. या एकाच बॅटर पासून आपण दावणगिरी डोसा, उत्तप्पा, पेपर डोसा, प्लेन डोसा असे अनेक प्रकार ट्राय करू शकतो. मैत्रिणींनो, आपल्या कुटुंबाचा स्वास्थ्य आपल्याच हातात असतं, त्यामुळं आपणच ते जपण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज ट्राय करत असताना, मुलांना खाऊ पिऊ घालत असताना याची काळजी घेतली पाहिजे. आता हा थोडासा वेगळ्या प्रकारे मी करते बरं का. आता हा याच्यावरती बॅटर घातलंय आणि याला उलटण्यानी वगैरे न हलवता थोडासा याला मी थोडंसं नकळत असं गोल फिरवले. थोडंसं अगदी पळी वगैरे काहीही न लावता. आता याच्यात आणि आधीच्या दावणगिरी डोशामध्ये काय फरक दिसतो पाहाल तुम्हीच. आधी केलेला दावणगिरी डोसा आणि हा दावणगिरी डोसा यात काय फरक आहे
एकही थेंब तेल नाहीये बरं का, तुमच्या समोर हे केलेलं आहे. हा आहे आपण आधी केलेला दावणगिरी, जाड टेक्स्चरचा दावणगिरी डोसा. हे बघा शेवटपर्यंत जाळी पडलेली आहे. हा आहे थोडासा त्याच्या तुलनेत थोडासा पातळ केलेला डोसा आणि हा अगदीच आपण त्याच्यावरती काही न फिरवता केलेला डोसा. या वाढून घेतलेल्या या चटणीत चक्क हे बघा, मी चक्क हे 4 चमचे पाणी घालणार आहे. पाणी, ओनली वॉटर, थोडस नकळत चमचाभर तेल आणि हे चक्क पाणी घालणार आहे. याची चव जर तुम्ही खाऊन पाहाल तर लक्षात येईल की अरेच्या भरमसाठ तेलाची काही गरजच नाहीये. तर याबरोबर असा हा वेगळ्या चवीचा डोसा, दावणगिरी डोसा, गुबगुबीत डोसा आणि आपला प्लेन डोसा या पाण्यात केलेल्या चटणी बरोबर, विदाऊट फोडणीच्या चटणी बरोबर खायला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.